बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही आकारासे कैसा ठाव देह झाला प्रत्यक्ष देव साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास आकारासे कैसा ठाव देह झाला प्रत्यक्ष देव तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी अवघा पांडुरंग आकारासे कैसा ठाव देह झाला प्रत्यक्ष देव योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवेत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यं शास्त्रचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सांदनीलाबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि आता अभिनवभाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजहृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु मनोनी विशेष अध्यादरो विवेक यावरी जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बीज भाजोनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही आकारासे कैसा ठाव देह झाला प्रत्यक्ष देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत हृदय सम्राट वैराग्यश्च परामूर्ती ज्ञानशप्रिय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित विभूषित असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा आणि मानवी जीवनामध्ये इतकं क्रांतीचं आम्ही जीवन जगलो की ज्याचा परिणाम संत जीवनामध्ये जीवनच विकार राहित्यपूर्ण झालं। विकार राहित्यपूर्ण म्हणजे काय? आम्हा जन्म मरण नाही। आमच्या जीवनामध्ये विकाराला सोडून विकाराला त्यागून आमचं जीवन भगवत नामचिंतनाने आणि भगवत श्री कृपेने विकारापासून परामुक्त आमचं जीवन झालं असं विकार राहित्य स्पष्ट करणारा हा अभंग आज या उत्तर कार्य श्राद्ध तर्पण विधीच्या निमित्ताने मी आपणा समोर गायलेला आहे। हा विधी संपन्न होईपर्यंत काकस्पर्श होईपर्यंत या अभंगावर थोडंसं भगवत चिंतन या माध्यमातून आपल्याला करावायचं आहे। तरी आपणा सर्वांना ज्ञात आहे वैकुंठवाशी गंगा भागीरथी हौसाबाई उर्फ भीमाई केशव गुरव यांचा दशक्रिया श्राद्ध विधी सर्व गुरव परिवार असेल या मातोश्रींनी एक समाजातला सामाजिक घटक माणूस आई पत्नी आत्या मावशी जे मानवी जीवनाच्या वाट्याला आलेले माणूस धर्माचे जे अभिनय जे नाती आहे त्या प्रत्येक नात्यांना योग्य प्रेमाचा जिव्हाळ्याचा हे प्रत्येकाला नातं ते प्रेम देण्यामध्ये ही यशस्वी असणारी माता आणि म्हणून या विधीच्या निमित्तानं तिने दिलेले संस्कार असेल चरित्र असेल प्रेम असेल स्नेह असेल कीर्ती असेल ज्ञान असेल जिव्हाळा असेल ममत्व असेल माया असेल
कृपा असेल आणि म्हणून एक कृतज्ञतापूर्वक तिला भावसुमनांजली देण्याकरता, भावपुष्पांजली समर्पित करण्याकरता, तिच्या दिलदार अशा प्रेमाची उजळणी आठवणी करण्याकरता आपण सर्व आप्तगण मंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे मंडळी अखेरची भावसुमनांजली देण्याकरता या पवित्र गंगा मातेच्या तीरावर या ठिकाणी आपण स्थानापन्न आहोत. खर तर आईंचं दीर्घ आयुष्य पाहिलं तर खूप छान दीर्घ आयुष्य आहे. तसं कलियुगामध्ये आपण कितीही आरोग्य सुसंपन्न राहिलो, आपण धर्मानुरागी राहिलो, लोकांच्या आवडीचं राहिलो आणि हे सगळं काही करत असताना देवाच्याही आवडीचं आपण बनलो, धर्माच्या आवडीचं बनलो, तरी आताच्या युगामध्ये 90 पार करू शकतो हे एवढं सहज सोपं बोलण्या इतकं नाहीये. पण खरं तर जगण्यातली हौसच जिच्या अंतःकरणामध्ये होती, कारण ती नावानीच हौसाबाई होती, अशी वारकरी संप्रदायाला जसं तीर्थ म्हणून भीमा आणि चंद्रभागा, तशी या गुरव परिवारामध्ये आईच्या स्वरूपानं मावशी, आत्या या सगळ्या छान अशा प्रेमाच्या अभिनयांच्या माध्यमातून या परिवाराची जशी ती भीमा आईच होती, तिच्या नावाप्रमाणे तिचं जगणं हे सार्थकी आहे. आणि म्हणून अशा या कुटुंबातील ही मातोश्री देह तादात्म्य संबंधानं आपल्याला सोडून गेलेली आहे. तरी वारकरी संप्रदायाचं, आपल्या हिंदू धर्माचं विशाल आणि समृद्ध सद्गुण संपन्न असं तत्वज्ञान आहे की एकमेव आपलं असं तत्वज्ञान आहे की आपल्या परिचित, आपल्या प्रेमाला आस्पद असणारा, आपल्या जवळचा, नात्यातल्या, कुटुंबातला नव्हे, घरातला जेव्हा एखादा मनुष्य देहाच्या संबंधानं सोडून जातो, अज्ञानी लोक त्याला मृत्यू म्हणतात, निधन म्हणतायत, तर भगवान कृष्ण परमात्मा आपल्या दृष्टीसमोर ठेवून अर्जुन देवांना, अर्थात आपणा सर्वांना हे ज्ञान देतायत, एक आधार देतायत जगण्यातला. काय म्हणतायत? जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमरसे. अर्जुना, जरी तुला युद्धभूमीवर सगळे तुझे नातेवाईक, आप्तमंडळी दिसत असतील आणि साहजिकच त्याविषयी शोक, मोह, उद्विग्नता अंतःकरणामध्ये, अरे माझी माणसे कशी मारू, माझी लोक मला सोडून जात आहेत, हे कसं होणार, इथे बस, कसं होणार? तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा सांगतायत, बाबा तुका मने कैसी कीव आणि कोठे जीव निराळा. अर्जुना, मम वंश जीव लोके जीव भूत सनातन. बाबा रे, सगळे जीव आहे ना, तर ते एकतर देव स्वरूप आहे आणि फारच विचार केला तर आपले अंश आहे, माझे अंश आहे. आणि म्हणून एखादं शरीर आपल्याला सोडून गेला असेल ना, तर त्याने काय जगलेले आयुष्याचे जे दिवस आहे त्या तादात्म्याने त्याच्या आठवणींमध्ये रडणं, शोक मोहाने युक्त होणं स्वाभाविक आहे. पण त्याला मृत्यू नाहीये, त्याचा मृत्यू झालाय म्हणून तू रडू नको. आणि ते रडणं असेल तर ते संकोचपणाचं आहे. जिथे श्री तुकोबाई सुद्धा म्हणतायत, संकोचोनी कारे झाला असे लहान, घेऊया भूषण ब्रह्मांडाचे. ऐका, मरणारा आणि मरण्यासाठी या जगतामध्ये कोणी आलेला नाहीये. खरं तर या देहांची स्थित्यंतर आहे, स्थानांतरण आहे. आपण अज्ञानावश कालामध्ये त्याला मृत्यू संबोधतो, असं हरकत नाहीये. आणि म्हणून अशा शोकाच्या समयी, विरहाच्या समयी, दुःखाच्या प्रसंगी, ग्लानिर्भवतीच्या या अशा कालावधीमध्ये आधार देणारं कोण असेल तर ते तत्वज्ञान असतं, ते वेदांत वाङ्मय असतं.
संत महात्मे मंडळी असतात, नवे नवे ज्यांनी देहाला देव बनवलेला आहे. खर तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये जीव देवाकडे प्रवास करणारा असतो, देह नसतो. देह नाही का, देहा चित्तेवर स्मशानभूमीकडे जाणारा असतो. परंतु देहाला सुद्धा देव बनवणारी क्रांती या जगाच्या पाठीवर कोणी केली असेल तर ती संत महात्मे मंडळींनी केलेली आहे. म्हणून ज्यांनी देहालाच देव बनवले अशांच्याच वाङ्मयीन ही सेवा आपण श्रवण केली गेली पाहिजे. आणि म्हणून जन्म मरण या विकारावर विजय प्राप्त करणारे, क्रांती करणारे संत महात्मे मंडळी. आणि म्हणून हा शोक मोह थोडासा बाजूला व्हावा, त्यातून पुन्हा पूर्वप्रत आपल्या आनंददायी सद्गुण कर्म संपन्न अशा आपल्या दररोज दैनंदिनीवर आपण आरूढ व्हावं, याकरता आपल्याला दिलासा देणारं वाङ्मय कोणतं, ते संत वाङ्मय आहे. आणि म्हणून या निमित्तानं जो अभंग प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपणासमोर गायलेला आहे, निवडलेला आहे, तो तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही विकार राहित्य पूर्ण असं सर्वंकष सर्व सद्गुण संपन्न जीवन आम्ही जिंकलं आहे, जगतो आहे. काय तर तुकोबाराय म्हणतात, जिथे जिथे आकार आहे तिथे तिथे विकार हा अनिवार्य आहे. कुणी म्हणाल आम्ही आकाराला आलोय, पण त्या आकारामधले आम्ही विकार स्वीकारणार नाहीये. तुमची इच्छा जरी नसली तरी विकार हे स्वीकारावेच लागतात. जिथे जिथे आकार आहे तिथे तिथे विकार हे अनिवार्य स्वरूपामध्ये आहे. तिथे तिथे विकार हे स्वीकारावेच लागतात. एक मानवी देहाच्या संबंधाने पाहिलं तर आपण मनुष्य म्हणून देहाला आलोय, आकाराला आलोय, तर त्यातले विकार हे आपल्याला स्वीकारावे लागणार आहेच, अनिवार्यता आहे. काय आहे? मानवी देह म्हणून आपण अमुक नावाचा, अमुक गावाचा, अशा अनुषंगाने आपण जर आकाराला आलेलो आहोत तर आपल्याला मानवी देहाचे विकारे, एक पहिला विकार आहे जन्म आणि शेवटचा विकार आहे मृत्यू. आपण जर जन्माला आला नाही का, उपजे ते नासे, नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता जन्माला आलोय तर या जगतातलं कोणी म्हणेल खरं काय, तर उद्याचा दिवस आनंदाचा आहे की नाही माहिती नाही. उद्या संसारामध्ये आशाभूत नजरेने आशापूर्वक जी जी स्वप्न रंगवतोय ती पूर्ण होणार आहेत की नाही माहिती नाही. पण आज उद्या परवा अखेरच्या श्वासागणित काय सत्य आणि खरं असेल तर तो फक्त मृत्यू आहे, मृत्यू. आणि म्हणून तुम्हाला मला कोणी विचारलं तर जीवनामधलं खरं काय, तर मृत्यू खरा आहे बरं का. कारण का, जसं एखाद्या किराण्याच्या दुकानामध्ये गेलो आपण आणि म्हटलं बाबा रे 1 किलो शेंगदाणे दे, आणि त्याचे पैसे घे 110 रुपये. आपण मागतो शेंगदाणे, पैसे देतो फक्त शेंगदाण्याचे, पण त्या शेंगदाण्याच्या समेत पिशवी ही फ्री मध्ये असते. तसं आपण जन्म स्वीकारलाय ना, तर मृत्यू हा अनिवार्य, त्यातला विकार हा स्वीकारावाच लागतो. देहाला जन्म आणि मृत्यू नावाचे विकार आहे. या देहामध्ये जीव पण आहे, म्हणजेच मन पण आहे आणि प्राण पण आहे. या प्राणाला सुद्धा 2 विकार आहे मंडळी. कोणते विकार आहे? एक आहे क्षुधा आणि एक आहे तृष्णा. म्हणजे एक आहे भूक आणि एक आहे तहान. चला, मनाला काय आहेत? मनाला सुद्धा 2 विकार आहे. मनाला आहे शोक आणि मनाला आहे मोह. आणि मला वाटतं मन नुसतं चंचल आहे, चंचल आहे. काय काय करीतो या मना, तरी नायके नारायणा. करू नये त्याची विवंचना, नेऊ पतना आदरले बलतिया सवेद वेस सैराट. नुसतं मन चंचल आहे, चंचल म्हणून त्याच्यावर आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त करण्यात मजा नाही गड्या. मनाचा स्वभाव आपण पाहिला पाहिजे, मनाचं स्वरूप पाहिलं पाहिजे. मनामध्ये हे 2 विकार आहे, एक शोक आणि मोह.
त्याचा सूक्ष्म साध्या भाषेमध्ये फरक सांगायचा म्हणजे शोक कशाला म्हणायचं? एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखादं पदार्थ किंवा एखादं तत्व आपल्याला प्रत्येक जीवन जगत असताना अनुकूल आहे आणि आता मात्र त्याची अनुपस्थिती आहे, किंबहुना ते प्रतिकूल झाले आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये, त्याच्या गैरहजेरीमध्ये जे आपल्या डोळ्याला रडू येतं, आता तो उपयोगितेचा नाहीये, आता कामाचा नाहीये, आता तो इंटरॅक्शन आंतरक्रिया करण्याकरता माझ्याशी उपलब्ध नाहीये आणि म्हणून त्याच्याविषयी जी आठवण येते, रडू येतं, आश्रय येतं, त्याला म्हणायचं शोक. दुसरा एक विकार आहे मनाचा मोह. मोह म्हणजे काय? एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी पदार्थ, एखादं तत्व खूप सुख देणारे, खूप आनंद देणारे. बघा, अमृत कोणी पाहिलं नाही, पण इथे अमृताचा कुंभ आणला तर त्या अमृताचा एखादा लवलेश, त्यातला एखादं बुंद शरीरामध्ये जाण्याकरता तुमची माझी भांडणं चालू राहतील. आपण रांग लावू, लाईन लावूयात. आपण खरं तर अमृताविषयी माहितीही नाहीये, अमृत पाहिलंही नाही, पण अमृताचा प्रत्येकाच्या अंतःकरणात माझ्या सकट मोह आहे. कारण का? अमृत हे अमर करणार आहे. तसं जगाच्या पाठीवर काही वस्तूंविषयी तुमची माझी प्रीती असते. हे मिळालं पाहिजे, हे प्राप्त झालं पाहिजे, याच्याविषयी सुखावह मी झालं पाहिजे, याच्यानं मला सुख मिळणार आहे, असं काहीतरी मनामध्ये रचत असतो, इच्छा व्यक्त करत असतो आणि त्या वस्तू, पदार्थ, तत्व किंबहुना व्यक्तीविषयी आपल्याला अंतःकरणामध्ये मोह निर्माण होत असतो. आणि खर तर गीतेची सुद्धा निर्मिती शोक आणि मोहामुळेच आहे. आलं लक्षामध्ये? अर्जुनाला निर्माण झालेला विषाद, मोह किंवा शोक दूर करण्याकरताच अवघा अध्यात्म तत्वज्ञान आहे. आज सुद्धा या समयाला आपल्याला काय होतो? नाही मोह झाला तर शोक होतो. या मनाच्या दोन अवस्था आहे, शरीराच्या दोन अवस्था आहे, प्राणाच्या दोन अवस्था आहे. हे विकार आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही या विकारांपासून मुक्त झालो, जिंकलो आम्ही. जन्म मरण आमच्या जीवनामध्ये नाहीये. खर तर मानवी देह एकदा निर्माण झाला, उत्पन्न झाला की त्याला शास्त्रकार सांगतायत, किंबहुना आपलं शास्त्र सांगतं, 6 षड विकार आहे. अस्ति जायते, वर्धमानते, अपक्षीयते, विपरिमनते आणि विनश्यते. म्हणजे कुठेतरी गर्भाशयामध्ये त्याचं कुठेतरी अस्तित्व निर्माण होणं, त्याची वृद्धी होणं, त्याला जसं वैद्यक शास्त्रामध्ये प्रत्येक महिन्यानुसार शरीराचे अवयव त्याचे वृद्धिंगत होणं, पुढे वाढणं, त्याचा विकास होणं, नंतर विशिष्ट स्वरूपाला आकाराला येणं, तदनंतर पुन्हा कुमार अवस्था, यौवन अवस्था, वृद्ध अवस्था आणि शेवटची आहे ना ती विनश्यती, नाश होणं. म्हणजे जन्म घेतल्यानंतर षडविकार 6व्या विकारापर्यंतचा प्रत्येकाचा हा प्रवास आहे. मग तिथे सत्ताधीश त्या प्रक्रियेला, त्या स्थित्यंतराला थांबू शकत नाही. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात, आगा देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना मनोची नये धनंजया जिया परी. एखादा म्हणेल मी जन्म घेतलाय आणि आता मला मृत्यू नाही, किंवा मी मृत्यूपासून आता सुटका घेणार आहे, तर शक्य नाहीये. पण हे शक्य संतांनी केले. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात, बाबा तू कितीही म्हणाला ना मनोची नये धनंजया, तरी तुला ते स्वीकारावंच लागणार आहे. ऐका, जो जो वरी आपण हा कर्माचा संग केलाय ना, प्रकृतीचा संग केलाय ना, तोवरी त्यागू न घडे कर्माचा. कर्म आपल्याला ही स्थित्यंतर ठरलेलीच आहे, त्यापासून आपण मुक्त होणार नाही. मग इथे राजा रंक सत्ताधीश नाही, प्रत्येकाचा प्रवास हा मृत्यूकडे जाणारा आहे. जसं एखाद्या व्यक्तीला सांगितलं, बाबा रे आज तुला 11 वाजता फाशीची शिक्षा आहे, मग
आतापासून 11 वाजेपर्यंत जी समय जी घटिका होते तर त्याचा प्रवास 11 वाजतात फाशीला आहे का प्रत्येक क्षण फाशीकडे जाणार आहे? हो, प्रत्येक क्षण फाशीकडे जाणार आहे. तसा तुमचा आणि माझा हा प्रवास जो आहे ना तर तो विकाराकडे जाणारा आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या विकाराला आम्ही जिंकले. हो ऐका, यापुढे मृत्यूच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मग ते येथे न चले काही, सत्ता संपदा राहील ढाईचे ढाई, पुढे संचित जाईल पाहिजे. तुका म्हणे तरी यमाज्ञा न चुके 84 लक्षाचा फेरा सुद्धा चुकणार नाहीये. अलग लक्षामध्ये प्रत्येकाचं जाणं विकाराकडे. पण भगवान कृष्ण परमात्मा जसं म्हणतायत त्या पद्धतीने श्री तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये बीज भाजूने केलेला आहे आणि आम्हा जन्म मरण नाही. का आम्हा जन्म मरण नाहीये? जन्म मरण, जन्म होण्याकरता आणि जन्म मिळाल्यानंतर मृत्यू स्वीकारेपर्यंत जी कारण आहे त्या कारणांना आम्ही जिंकले, म्हणून आम्हाला जन्म मरण नाहीये. काय जन्माची कारण आहे? जन्माची सगळ्यात मूलभूत कारण जे असेल तर पहिलं कारण आहे जन्माचं वासना हे कारण आहे. संत वाङ्मयामध्येच संत वाङ्मय आपल्याला सांगतं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याचे अंगे झाले हरिरूप. एक आहे वासना. दुसरी गोष्ट आहे पाप आणि पुण्य. पाप पुण्य करोनी जन्मा येतो मनुष्य प्राणी. आणि तिसरं कारण जे आहे तर ते आहे कर्म. जे कर्म झाले किंबहुना आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळा यावे ते भोगावया यावे. देहा एका कर्माचा परिणाम, कर्माचा विपाक मानवी देह म्हणून स्वीकारावा लागणार आहे. जन्म घेण्याची कारण आहेत एक वासना, 2 आहे पाप आणि पुण्य आणि 3 आहे कर्म. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्मामध्ये आम्हाला जन्म मरण नाही. का जन्म मरण नाहीये? जन्म मरणाकरता ही जी कारण आहे वासना, पाप पुण्य आणि कर्म, ऐका यांवर आम्ही ही जी कारण आहे ही जी मूळ आहे यांना आम्ही जिंकले. काय बाबा पहिली काय आहे? वासना. मग तुमच्या वासनेचा विषय काय झाला तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आता अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी. ऐका बर का, आता इथे थोडस अध्यात्म छान विचार सुरू होतोय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत चरण रज लागता सहज. आणि आमच्या जीवनामध्ये काय घडलं? वासनेचे बीज मूळ जळून जाय. आमच्या वासनेचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायणा दुसऱ्या पासून जन्म घेण्याकरता जे कारण एक वासना, त्या वासनेचा विषय आम्ही काय केला? नारायण केला. नारायण सांगू तुम्हाला, भगवान श्री कृष्ण परमात्मा सुद्धा म्हणतात बाबा रे तुमच्या सुद्धा अंतकरणातल्या वासनेचा विषय तुम्ही नारायण जर ठेवला तर तुमचा अंतकाल सुखाचा होतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. अर्जुना सज्जन हो, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. आता अंतकाळी नाव कुणाचे येतं? ज्याने जीवनभर अंतकरणातून वासनेचा विषय नारायण ठेवलाय, वासनेचा विषय भगवत चिंतन ठेवलंय. अंत समय मृत्यूच्या वेळेला त्याच्याच पवित्र वाणीमध्ये भगवान परमात्म्याचं नाव येतं. ऐका
जीवन जगत असताना आपण कसंही जगणार, स्वायत्त होऊन जगणार, मनाप्रमाणे जगणार, चंगळवादाने जगणार. अंतकाळामध्ये त्याच्या पवित्र प्रासादिक वाणीमध्ये भगवान परमात्म्याचं नाव येत नाहीये. सज्जनो, शेवटच्या समयाला भगवान परमात्म्याचं नाव येण्याकरता खूप अट्टास घ्यावा लागतो. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो बाला माझा बहु गोड झाला, त्याकरता आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. खूप अट्टास करावा लागतो. किती अट्टास? पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये सांगतात काय अट्टास? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्नम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्मभ्यासम विदुर्बुधा. तुमच्या वासनेचा विषय भगवत नाम चिंतन झालं पाहिजे. आणि ते मी बोलण्या इतकं तुम्ही ऐकण्या इतकं सोपं नाहीये. किती अवघड आहे. एका व्यक्तीने ठरवलं का उजव्या बाजूचा समुद्र डाव्या बाजूला स्थलांतरित करायचा आहे. खरं तर हा विचार करणंच अज्ञानाचं मूर्खपणाचं लक्षण आहे, पण त्यांनी ठरवलं. मग आता इकडचा समुद्र इकडं करण्याकरता त्यांनी या जगतामध्ये जितकी विकसित सिंचन करण्याची यंत्र तेवढे उपयोगात आणायला पाहिजे. त्याने काय केलं? आगपेटीतली काडी घेतली आणि उजव्या बाजूच्या समुद्राच्या त्या जलाशयात असा बुडवायचा आणि डाव्या बाजूला शिंपडायचा. आता तुम्ही सगळे ज्ञाती मंडळी आहात, मला प्रश्न विचारायचा, किती तासाने इकडचा समुद्र इकडे होईल? नाही. किती आठवड्याने, किती दिवसाने, किती वर्षाने, अहो किती जन्माने, अहो किती जन्म येऊ द्या तरी इकडचा समुद्र इकडे होणं शक्य नाही. तसं पंचदशीकार म्हणतात, बाबा ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. तुझ्या वासनेचा विषय अंतकाळापर्यंत भगवत नाम चिंतन नारायण तुकोबारांसारखं व्हायचं असेल ना, तर तुला सगळं आयुष्य परमार्थ सम्मुख करावं लागेल. तुम्ही म्हणाल महाराज उठ बस सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस फक्त कृष्ण विठ्ठल, अहो हे काम कोणी करायचं, संसार कोणी करायचा? त्याची सुद्धा त्रिसूत्री संत वाङ्मयाने दिलेली आहे. संत वाङ्मय म्हणताय का अध्यात्मामध्ये तुमच्या शरीराची आवश्यकता नाहीये, प्रकृती महत्वाची नाहीये. अहो त्या प्रकृतीमध्ये कदाचित कृती सुद्धा तितकी महत्वाची नाहीये, परंतु अंतःकरणातली वृत्ती फार महत्वाची आहे. वृत्ती अंतःकरणामध्ये. मग काय त्रिसूत्री आहे, काय कोऑर्डिनेशन आहे, काय समन्वय जीवन जगण्यातला? संत वाङ्मय सांगतं, शरीराने श्रम करा, इतकं करा, झोपू नका, गाढवापेक्षा जास्त करा, कुत्र्यापेक्षा जास्त काम करा, शरीराला श्रमामध्ये दमवा. ऐका बर का, तुमच्या मनाला बुद्धीकडे प्रविष्ट करा आणि तुमच्या अंतःकरणातला जो भाव आहे ना, सद्भाव आहे ना, अंतःकरणाचा जो विश्वास आहे ना, आपल्या देवाविषयी जी आस्था आहे ना, त्या भावाला फक्त भगवान परमात्म्याकडे लावा. तुमच्या जीवनातला आनंद, तुमच्या जीवनातल्या वासनेचा विषय नारायण झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपला विषय वाढेल. एक कारण आहे जन्म घेण्याचं, वासना, परंतु त्या वासनेचा विषय भगवत नाम चिंतन, ब्रह्मरूपता किंबहुना परमार्थ सन्मुक्ता झाली पाहिजे. चला दुसरे एक कारण आहे, ते दुसरे कारण आहे पाप आणि पुण्य. नुसतं पुण्य नाही बर का, आणि नुसतं पाप नाही. कोणी म्हणेल आम्ही नुसतं पुण्य करू, नाही, पाप पण. आणि एखादा म्हणेल माझ्याकडनं नुसतं पाप झालंय, नाही, पुण्य पण. पाप आणि पुण्य. आता हे पाप पुण्य कशाने जातं की ज्याचा परिणाम आपल्याला पुन्हा जन्म मिळणार नाहीये? बरं, नुसतं पापच नाही गेलं पाहिजे, पुण्य सुद्धा गेलं पाहिजे. अहो पाप पुण्य समान समी, जेव्हा समान ना तेव्हाच मानवी देह आहे. या फ्रिक्वेन्सी मध्ये कमी अधिक झालं तर देह बदलतोय. त्यामुळं पाप
हा पायात भरलेला काटा आहे आणि पुण्य म्हणजे हा एका उजव्या किंवा डाव्या खिशामध्ये कधीतरी पायात काटा भरला तर तो काढण्याकरता ठेवलेला रिझर्वेशन काटा आहे बरं का तो. पण सांगू, कदाचित पायातला काटा काढता येऊ शकतो, पण हा ठेवलेला पुण्य स्वरूपाचा जो काटा आहे ना, हा बरगडीत जर घुसला ना अवघड आहे, तो त्रास देतो. तसं पुण्य सुद्धा बरगडीत घुसलेला आहे. लक्षामध्ये, पुण्यानं फार तर गती मिळू शकते, स्वर्गलोक मिळू शकतो. पुण्याने भगवान परमात्मा स्वरूपात नाही मिळू शकत. चला, ही जाण्याची दूर होण्याची काय लक्षण आहे? तुका म्हणे पापे जाती संताची जपे. आपण संत महात्मा मंडळींचं नाम उच्चारण केलं. जन्म मरण तुकोबरायांना का नाहीये याची कारण मी तुम्हाला देतोय, याची कारण सांगतोय का तुकोबराय आज का निष्ठेने सांगतात का आमच्या जीवनातलं विकार राहित्य असं आमचं परिपूर्ण जीवन. कारण वासनेचा विषय नारायण, पाप नाही, कारण पापाचा विषय संतांच्या नामस्मरणाचं जप आहे. आणखीन काय, जर तुकोबराय म्हणतात माझ्या आमच्या जीवनामध्ये आम्ही असं अग्निरूप झालो का लागो नेदो किंवा नेदी पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप का आमच्या कर्माला, आमच्या जगण्याला, आमच्या आयुष्याला पाप पुण्याचा लवलेश नाही, ते जळून गेलेत. हे काय जळून म्हणजे कागद जाळण्यासारखं आहे का? नाही, त्यातलं सुद्धा तत्वज्ञान आहे. ऐका गोड चिंतने. तुकोबराय म्हणतात लागो नेदी किंवा नेदू पाप पुण्य अंगा, कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही अग्निरूप झालो. अहो तुकोबराय अग्निरूप म्हणजे काय हो? अग्निरूप म्हणजे एक अर्थ सांगितला आमच्या गुरुवर्यांनी, म्हणजे नामचिंतन रूपामध्येच मग्न एक, आणि एक दुसरा आहे ब्रह्मस्वरूपामध्ये मग्न असणं. चला आता हे जरा जड शब्द वापरतील आणि आपण इथे दसक्रियेच्या घाटावर आहोत. काय भगवत नाम चिंतन रूपामध्ये आकृष्ट असणं किंवा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे काय? तुकोबरायांच्या चरित्राचा आपण अभ्यास करूया. ऐका, तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये सामान्य श्री तुकाराम म्हणून जन्माला आलो, पण जाते समयी क्रांतीपूर्वक असं माझं जाणं झालं. काय क्रांती केली? तुकोबराय म्हणतात प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवी देहा घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. काय केलं? अहो जाताना वैकुंठ नायकानं यावं, नुसते एकट्याने येऊ नये, वैकुंठ रथ विमान घेऊन येवं आणि सदेह वैकुंठाला नेवं, ही क्रांती आहे. म्हणे वाचकरणी जयांचे भजनी देवाची वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. तुकोबराय माऊली ज्ञानोबराय जीव देव झाला या गप्पा नाही मारत, देहच देव झाला या गप्पा मारतात. सोपं नाही. त्याकरता ऐका, मनाने वाचेने करणे नाम इंद्रियांनी भजनी देवाची वाहनी. ऐका, भगवत नाम चिंतन रूपता अग्निरूप झाले होते. म्हणजे काय? गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात या. कायेला सुद्धा देव स्वरूपाचं बनवलं दादा हो.
गोविंद गोविंद मना लागले छंद. ऐका, तुकोबराय भगवत नाम चिंतना करता इतके वेडे झाले, दिवस रात्र फक्त विठ्ठल, श्री विठ्ठल, पांडुरंगा म्हणू लागले. या आवाजाचा त्रास शेजारच्या लोकांना, क्षेत्रदेवच्या लोकांना होऊ लागला. लोक आली, आवले तुझ्या मालकाला सांग बाई, सांग तुझ्या तुकोबरायांना का रात्रीचं जरा शांत झोपत जा. आमची लोक काम काबाड कष्ट ड्युटीवरून येत आहेत, झोप हवी. तुझे तुकाराम महाराज पांडुरंग विठ्ठला, पांडुरंगा, माधवा, केशवा बोलतायत, झोप होत नाहीये. आवलीने विनम्रतेने तुकोबरायांना म्हणावं, नाथ तुम्ही आपल्या घरामध्ये भजन करताय ठीक आहे, पण फार मोठ्याने म्हणू नका ना भजन, विठ्ठलाचं नामस्मरण करू नका ना. का? शेजारच्यांना त्रास होतो. आणि मग तुकोबरायांनी बोलावं, माझी मज झाली अनावर वाचा, नाही का, छंद या नामाचा घेतलाय. अरे या नामाचा छंद घेतलाय. अहो तुकोबराय म्हणतात, आवले एक वेळ मी गावकऱ्यांच्या जन लोक वासनेपासून जगू शकतो, राहू शकतो. आवले मी सगळ्यांना ज्ञात आहे तुकोबराय. दुसऱ्या दिवशीपासून भामचंद्र घोराड्या भंडारा डोंगरावर जायचे. ऐका, तुकोबराय इतके भगवत नाम चिंतन ब्रह्मस्वरूप इतके झाले होते दादा हो. आवली एकदा सकाळी सकाळी शिदोरी घेऊन निघाली. तुकोबरायांना माझे प्राणनाथ, माझे स्वामी, माझे तुकोबराय पहाटे जातायत, मोठ्याने भगवत नाम चिंतन करतायत. भूक लागली असेल, क्षुधा तृष्णा लागली असेल, 11च्या आत मी ही शिदोरी प्रसाद दिला पाहिजे म्हणून एकदा आवली गेली, तर इकडे घोराड्याला गेली, इकडे भामचंद्रावर गेले, आणि मग तिसऱ्यांदा भंडाऱ्यावर गेली. तुकोबराय नक्की कुठे गेले सांगून जात नव्हते. एक एक डोंगर देऊपासून म्हणजे 12 किलोमीटर जाणं, 12 किलोमीटर येणं. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळेला पाठीवर शिदोरी घेऊन गेली. पायामध्ये काटा भरला. तो काटा सुद्धा पांडुरंगाने गुराखी म्हणून छोट्या अवतारामध्ये लिलया म्हणून तो काटा या आवलीचा काढला. ऐका, सायंकाळच्या वेळेला शिदोरी घेऊन जातायत. आता तिला वाटलं नाथांना, माझ्या स्वामींना, तुकोबरायांना भूक लागली असेल, क्रोधावतील. पण पाहिलं गुहेमध्ये एका झाडाच्या खाली भंडाऱ्या डोंगरावर घनदाट जंगलाच्या समोर तुकोबरायांचं इतका आनंदाने, ऐका नाही का, देहीच विदेही भोगू दशा, देहावर नाहीये उदासीनाचा देह, असे उदासीन होऊन तुकोबराय छान भगवत नाम चिंतन करतायत. ऐका, तुकोबराय भगवत नाम चिंतन करतायत याच विशेष नाहीये, पण तुकोबरायांच्या भगवत नाम चिंतनामध्ये वाघ, सिंह आणि वन्य प्राणी, मुंगूस, साप आपापल्यातले वैरभाव विसरले तो, आणि सगळे एकत्रित आले. तर तुकोबरायांच्या विठ्ठल नामचिंतनासमोर सगळे डोलतायत, तुकोबरायांचं नामचिंतन ऐकतायत. आवली गेली. आवलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आणि नाथ मी आवली आले, डोळे उघडा. आणि तुकोबरायांनी डोळे उघडलेत. आणि तुकोबराय म्हणतात आवलीला, आवली खूप लवकर आली ग, आज दुपारचे 12 नाही वाजले. तेव्हा आवलीच्या टचकन डोळ्यात पाणी आले. का जगाने नाव ठेवावं माझ्या नाथांना, कदाचित घरामध्ये सारखं श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, या विठ्ठलाच्या नामचिंतनाचा सुद्धा मला त्रास व्हावा, आणि याचा आज मला हेवा वाटावा. खरंच माझे नाथ देहावर नाहीये, ते भगवत नाम चिंतन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले आहे. सायंकाळचे 4-5 वाजलेत तरी माझे स्वामी भगवत नाम चिंतनाच्या हरी मिष्टान्न भोजनामध्ये इतके तल्लीन, इतके रंगून, इतके नाममय झालेत. इतके आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, एकंदर शिक्का पाठ विला यह लोका. नाम चिंतनामध्ये इतके नाम रूप बनलेत का सायंकाळचे 4 नाही तर तुकोबराय म्हणतात आवली लवकर आलीस, आणखीन भूकही लागली नाही, 12 वाजलेत. आवलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आणि देवा करता अंतःकरणामधून वासनेला बाजूला सारून भगवत नाम चिंतनाचा हा श्रद्धेचा आस्थेचा विषय अंतःकरणामध्ये घेऊन देवा करता भजन काय असावं हे माझ्या नाथांकडे पाहिलं. आवलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आणि आता आवली शांत होऊन म्हणते, नाथ
उद्यापासून जाताना एवढं सांगा, मी कोणत्या डोंगरावर जातोय, म्हणजे वेळेत तुम्हाला प्रासाद शिदोरी मिळेल. नाथ म्हणतायत तुकोबराय काय विचारायची गरज आहे. अगं देहूगावच्या भर चौकात आलीस तू आणि मातीला कान लावलं तर माती सांगेल का तुकोबरांची पावलं हरिचिंतन नामचिंतनामध्ये कुठे गेलीये. ज्या वाटेवरच्या पावलांना कान लावल्यानंतर माती विठ्ठल विठ्ठल म्हणेल, त्या वाटेने तुकोबराय गेलेत असं समजावं. मंडळी यातला एकच भाग आहे. तुकोबराय इतके अग्निरूप झाले होते ब्रह्म भगवत नामचिंतनामध्ये, इतके तल्लीन झाले होते. तुकोबरायांचं शरीर श्री विठ्ठल म्हणत होतं, यात नवल नाही हो. तुकोबरायांच्या पायाखालची माती सुद्धा ऐका ना मंडळी, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणत होते नाही का. लागो नेदी पाप पुण्य अंगा, पापही नाही आणि पुण्य सुद्धा लागत नाही दादा. आणि म्हणून पाप पुण्य नाही म्हणून आम्हा जन्म मरण नाहीये, वासना नाही म्हणून आम्हा जन्म मरण नाही. आणि तिसरं जे कारण आहे ना, तर ते कर्माचं कारण आहे. कर्म ऐका, आमच्या जीवनामध्ये कर्म सुद्धा नाही. का कर्म नाही? कर्माचे सुद्धा प्रकारे फक्त सांगतोय. आपण घाटावर बसलोय त्यामुळे जडजड शब्द नाही वापरत मी. आपणा सर्वांना माहिती आहे संचित कर्म आहे, एक क्रियमान आहे आणि एक मात्र प्रारब्ध आहे. ऐका तुकोबराय म्हणतात संचित कर्म सुद्धा आम्हाला नाही, क्रियमान सुद्धा नाही. संचित का नाहीये? कारण आम्हाला तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे आणि जे जया दिसे ज्ञानाची स्तव. आम्ही आता ज्ञान स्वरूप झालेलो आहे. ज्ञान स्वरूप झाले म्हणजे काय हो? तुकोबराय म्हणतात जीवाला देव बनवणं सोपे, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये देहालाच देव बनवले. म्हणून ऐका, ज्ञानाने संचित कर्माचा नाश आहे. ऐका, आणि आता तुकोबराय तुमचं जगणं काय? अहो आमचं प्रत्येक पाऊल विठ्ठल विठ्ठले, पाहणं विठ्ठले, घेणं विठ्ठले, श्वास स्वीकरणं विठ्ठले, जाणं विठ्ठले, जगणं विठ्ठले, बसणं विठ्ठले, उठणं विठ्ठले. म्हणजे क्रियमान कर्म सुद्धा विठ्ठले. सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण नाही का. यत करोशी यदस्नाशी यज्ञ होसी दादासी यत यत तपस्यसे कोणतेय. आणि ऐका तत् कुरुष्वमदार्पणम. सगळं क्रियमान सुद्धा काय झालंय? ब्रह्मार्पण झालंय. म्हणून क्रियमान कर्माचा परिणाम तुकोबराय यांना नाही. आणि तिसरं जे आहे ना, तर ते आहे प्रारब्ध. आणि तुकोबराय म्हणतात या प्रारब्धाचा सुद्धा आम्हाला त्रास नाहीये, किंबहुना आम्हाला त्याचा परिणाम नाही. का नाहीये? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवान परमात्म्याची कृपा आहे म्हणून प्रारब्ध सुद्धा आम्हाला नाही. तुकोबराय आम्हाला पटतंय हो, आम्हाला हे पटतंय का तुमच्या प्रारब्धाचा नाश झालाय, पण आमच्या बुद्धीला पटत नाही ना प्रारब्धाचा नाश. जनरली आपण प्रारब्ध कशा संदर्भात म्हणतो? जर आपल्याकडे दुःख ओढावलं तरच आपण म्हणतो बाया ग काय तिच्या वाट्याला प्रारब्ध आलंय, बाबा रे काय याच्या वाट्याला प्रारब्ध आलंय. किंवा आपण म्हणतो बाबा देवा रे का माझं प्रारब्ध असं फुटकं तुटकं का, ही दुःख माझ्याच वाट्याला का. म्हणजे आपण प्रारब्धाचा विषय हा केवळ आणि केवळ दुःखाच्या संदर्भामध्येच वापरतो, पण नाहीये. प्रारब्ध हे सुख आणि प्रारब्ध हे दुःखांनी मिळून बनलेलं असतं. आपण असं कधी म्हणतो का देवा माझ्या मुलाला सुंदर क्लास 1 ची नोकरी आहे, सुनबाई अत्यंत आज्ञाधारक आहे, नोकरीला आहे, जमीन आहे, गाडी आहे, बंगला आहे, पुणे मुंबई ठिकाणी छान मोठा फ्लॅट आहे, जमीन आहे, कंपनी आहे, आज्ञाधारक सून आहे, नातवंड आहे, सगळं काही मनाप्रमाणे. म्हणून काय माझं प्रारब्ध आहे असं दिलंय असं म्हणतो का आपण? अहो नाही, आपण म्हणतो देवा काय नशीब आहे, पण अर्थात ते नशीब सुद्धा प्रारब्ध असतं. ऐका ना, दुःख म्हणालो की आपण प्रारब्धाच्या नावाने गोंबा ठोकत असतो आणि सुख म्हणालो की आपण नशिबाच्या नावानं ओढा देत असतो. पण तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ऐका, एखाद्या रामेश्वर भट्टांनी यावं, मंबाजींनी यावं, आम्हाला मारावं, तरी आमच्या जीवनामध्ये ते दुःख सुखच आहे. आमच्या गाथा वया
13 दिवस पाण्यामध्ये डुंबून नाही का जळी दगडासहित वाया पाण्यामध्ये टाकाव्या, हे दुःख आम्हाला व्हावं, तरी हे दुःख आम्हाला सुखाप्रमाणे कधीतरी एखादा विसोबा खेचराने यावं माऊली ज्ञानोबारायांच्या मधुकरीमध्ये माती कालवावी, तरी ज्ञानोबारायांना ते दुःख सुखचे कधीतरी शांती ब्रह्म संत एकनाथांच्या अंगावर यौवनाने यावं, हजारो वेळा थुंकवावं, तरी नाथ महाराज म्हणतात या निमित्तानं आमच्या जीवनामध्ये गोदावरी मातेचं स्नान होते, हे दुःख आमच्या जीवनामध्ये सुख आहे. ऐका, कधीतरी जीवनामध्ये दुःख आलं तरी त्या दुःखाला सुख मानणारे विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. ऐका, तुकया मुखा विठ्ठल, सुखही विठ्ठल, दुःखही विठ्ठल, सुखही आनंद प्रारब्धाचा आणि दुःखही आनंद प्रारब्धाचं. म्हणून हे प्रारब्ध आमच्या जीवनामध्ये नाही, म्हणून कर्म नाही, आम्हा जन्म मरण नाही, वासना नाही, परिणाम आम्हा जन्म मरण नाही, आणि पाप पुण्य नाही, म्हणून आम्हा जन्म मरण नाही. आता यातला आणखीन एक भाग म्हणजे आपण एक 10 मिनिटांमध्ये आपण थांबूयात. एक भाग असा आहे, तो कोबरा आहे, तुमच्या जीवनामध्ये दुःखाला सुद्धा तुम्ही सुखच मानलं आणि मग म्हणालात हरीची कृपा आहे म्हणून प्रारब्धाचा नाश आहे. अहो, हरीची कृपा प्रारब्धाचा नाश तो कोबरा आहे. रामदेव आहे तरी कर्मे राम वनवासा गेला. अहो, रामाला जावं लागलं, राम तो देव आहे आणि मग का कृपा होऊन प्रारब्ध का नाश नाही झालं. ऐका, तुकोबाराय छान उत्तर देत आहेत. तुकोबाराय म्हणतात जीवन जगताना कसं आहे माहितीये का, 4 प्रकारे काही माणसं जगतायत. काही माणसं एक प्रकारे जिवंत असतात. ऐका, त्या जिवंतपणी म्हणजे देह जिवंत असतो आणि त्या देहाविषयीचा संबंध सुद्धा जिवंत असतो एक प्रकारे. दुसरा प्रकारे देह जिवंत नाही आणि या देह झाल्यानंतर त्याच्या विषयीचा संबंध सुद्धा जिवंत नाही. तिसरा एक प्रकारे देह जिवंत आहे पण त्याचा संबंध मात्र नष्ट केलेला आहे. आणि चौथा एक प्रकारे देह त्यागलाय, मेलेला आहे पण संबंध जिवंत आहे. आता तुम्ही मी कुठे बसायचं याच्यात कळेल. तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा त्या सातारा कोरेगाव भागामध्ये प्रवचना करता गेलो होतो. 1 तासाचं प्रवचन 1.5 तासावर गेलं, काकस्पर्श होईना. 1.5 तासाचं 2.5 तासावर गेलं. सांगता सांगता तोंडातून फेस यायला लागला. ब्राह्मण काकाची विधी झाले होते. सगळ्या नात्या गोत्यातल्या सगळ्या माणसांनी पिंडाकडे पाहून मनातलं काय ते सगळं संकल्प सोडले होते. अहो, जे नात्यात मंडळी आहे त्यांना सुद्धा श्रद्धांजली द्यायला लावले तरी काकस्पर्श होईना. एक 50 किलोमीटरचा कारखान्याचा चेअरमन तिथे येऊन बसला होता. एक आडव्या नथनीवाली आजी उठली आणि हळूच माझ्या कानामध्ये म्हटली, म्हणे महाराज तो कारखान्याचा जो चेअरमन आहे ना त्याला श्रद्धांजली द्यायला लावा ना. म्हटलं चालेल, हरकत नाही. मी नाव घेतलं. चेअरमन खालून मला म्हटले, महाराज मी ना जातीतला, मी ना या कुळातला, मी ना ह्यांच्या संबंधातला, माझा आणि गेलेल्या व्यक्तीचा श्रद्धांजलीतला काही विषय नाही. तर लोक म्हटले नाही नाही तुम्ही करा, वाहा थोडं 2 मिनिटात द्या, 2 मिनिटाचा वेळ द्या, वाक्य द्या. अहो, तो म्हणे ह्या व्यक्तीचा माझा काही संबंध नाही. उगं तुमच्या गावाचा कारखान्याचा ऊस माझ्या कारखान्यामध्ये येतोय, तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहा म्हणून मी आलोय. अहो, ते जाऊ द्या, तुम्ही वाहा. आणि मग हा चेअरमन गेला पिंडाच्या समोर उभा राहिला आणि मग म्हटला, रामभाऊ काळजी करू नकोस, तुझा सुद्धा ऊस उद्या परवा माझ्याकडे येईल, तुझ्या मनाच्या पलीकडचा भाव देतो, काळजी करू नको. टचकन आला कावळा शेवला. म्हणजे देह गेला होता पण देहाचा संबंध मात्र सोडला नव्हता. तो कोवरे म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हा जन्म मरण का नाहीये. सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे का आमचा देह जिवंत आहे पण आम्ही देहाचा संबंध सोडलाय. म्हणून अहो, देहाला जन्म मरण नाही हे तर सोडा, पण आम्ही आमच्या जिवंतपणीच आम्ही आमच्या मृत्यूचा मरणाचा सोहळा आनंदाचा पायलन केला नाही का. आपले मरण पाहिले म्या
आणि तो सोहळा झाला अनुपम्य. मग आता जिथे जन्म नाही, जिथे मरण नाही, तिथे आकारासी कैसा ठाव. देह झाला प्रत्यक्ष, नाही का, देव झाला हा देहच याला देणार. साखरेचा नोहे आम्हा कैसा गर्भवास. पुन्हा ऊसापासून साखर बनू शकते, पण पुन्हा परतीचा प्रवास नाही. साखरेपासून ऊस नाही. कुमारिकेची स्त्री आई होऊ शकते, पण एकदा का आई झाली का तिची कुमारी नाही होऊ शकत, उलटा प्रवास होऊ शकत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप झालोय, आम्ही ब्रह्मरूप झालोय, आम्हाला कर्माचा परिणाम नाही, वासनेचा परिणाम नाही, पाप पुण्याचा परिणाम नाही, आम्हाला जन्म नाही, आम्हाला मरण नाही, आणि मग आता आम्हाला कायसा गर्भवास. मग तुकोबाराय तुम्ही नक्की काय कसे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे अवघा जोग. अवघा जोग म्हणजे आम्ही या अनुभवावर, आम्ही या वृत्तीवर आलोय. सर्वा घटी, नाही का, पांडुरंग विठ्ठल जळीस्थळी जे जे दृष्टी दिसे, जिकडे पाहे तिकडे देव. आता आम्ही सगळं, नाही का, वासुदेवच सर्व मिती. आता मी तो वासुदेव तत्वता, मी आता वासुदेव स्वरूपाचा झालेलो आहे. खर तर देहालाच देव बनवणार संत विचारी असं व्यक्तिमत्व आहे. कधीतरी तुम्ही मी या जीवनाचा आदर्श घेतला पाहिजे, संत जीवनाचा, आणि त्या पद्धतीने देवाशी अंतर्मुख होऊन कधीतरी आपण त्या माध्यमातून हा जीवन प्रवास केला पाहिजे. तुकोबारायांसारखा तुम्ही मी सुद्धा अभिमानाने आपली साधना सफल झाली, पूर्तीला गेली, तर आपण सुद्धा असं म्हणू शकतो का या देहाचा संबंध मी सोडलाय, आम्हाला सुद्धा जन्म मरण नाहीये, आमच्या सुद्धा देहाचा देव झालेला आहे. आणि कदाचित आपण जिवंतपणे देहाचा संबंध सोडला तर तुम्ही मी आनंदी, आणि जर तुम्ही मी आनंदी तर शेजारचे घरातले कशाला रडतील. खरं तर हा तात्विक विचार या अभंगाच्या माध्यमातून मी आपणासमोर मांडलेला आहे. खरं तर आपणा सर्वांना ज्ञात आहे, इथे कैलासवाशी हौसाबाई आई उर्फ भीमा आई केशव गुरव यांचा हा दशक्रिया विधी संपन्न होत आहे. आणि आल्यानंतर या आईच्या परिवाराशी, गुरव परिवाराशी आत्यंतिक जवळचे असणारी जी मंडळी आहेत माझ्या समोर, या ठिकाणी खर तर आजीचे नाथ जावाई, आमच्या अकोले संगमनेरचं कार्यकुशल कर्तव्य परांगमुख असणारे व्यक्तिमत्व नाथ जावाई संपादक आहेत. ते मीडिया क्षेत्रामध्ये आमच्या तालुक्याचं श्रद्धेचं आणि मोठ्या विश्वासाचं यशस्वी कर्तृत्व संपन्न काम करणारं असं व्यक्तिमत्व नाथ जावाई अमोलजी दादांनी आल्यानंतर सांगितलं का आमची ही आईच आहे, आमची ही आजीच आहे, आमच्या जगण्यातला संस्कारातला हा श्वास आहे. महाराज आम्ही जरी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये तुलनेनं आम्ही लोकांच्या आवडीचं बनलेलो असलो तरी प्रेमाचं, देवाच्या आवडीचं, चांगल्या धर्मानुरागी व्यक्तींच्या आवडीचं बनलोय. याचं कारण म्हणजे या आईच्या दर्शनाचा योग. जितक्या वेळेला नातेसंबंधानं या आईचं काही 2-4 संस्काराची वाक्य कानावर पडली, प्रेमाचा, कुरवाळण्याचा आशीर्वाद मिळाला, या माध्यमातून हे धर्मानुरागी परिपक्व असं जीवन आमचं या आईच्या प्रेमाने, संस्काराने, विचाराने, कीर्तीने आमचंही जीवन हे आई सारख्या सद्विचारांचं, सद्गुणांचं असं चंदनासारखं झालेलं आहे. आणि आदरणीय गाडीमध्ये येताना सुद्धा आईच्या, अमोलभाऊंच्या नात्यातले संबंधित असणारे भाऊच त्यांचे आदरणीय आमचे संत साहित्याचे गाडे अभ्यासक, आमच्या सर्व आळंदीकरांचा मार्गदर्शक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिक, अत्यंत कष्टेने आणि जवळजवळ संपूर्ण गाथाच मुखारविंद प्रासादिक वाणीमध्ये पाठ करणारे उत्तम कीर्तनकार आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय अरुणबाबा शिर्केंनी सुद्धा सांगितलं, महाराज अमोल दादांचा हा परिवार किंवा हे आजींचा जो इकडचा परिवार आहे हा अत्यंत अपरिमित काळजी करणारं मन आहे. स्वतःच्या अपेक्षा
इच्छा बाजूला ठेवून अविरत वारकरी संप्रदायाकरता, धर्माकरता, कीर्तीकरता, चांगुलपणा करता झटणारा हा परिवार आहे. या आईने आमच्या अमोलदादांचे सासरे असतील, यांना नितांत निरतिशय पुत्र स्नेहाचं प्रेम दिलंय. उलट आमच्या अमोलदादाच्या सुद्धा सासरकडच्या सगळ्या मंडळींनी, अमोलदादांनी जितक्या वेळेला येईल तितक्या वेळेला सुद्धा आईला नातूपणाचं, नात जावयाचं, सासरे बुवांनी मुलाप्रमाणे इतका एक जिन्सीचं प्रेम दिलंय. खरं तर 4-10 गावांमध्ये आनंदाने तुम्ही मी प्रवचनांमध्ये सांगावं का माणसाने माणसाकरता काय जगणं असावं, काय प्रेम देणं असावं. या कुटुंबाकडे अमोल भाऊंच्या आमच्या या नात्याकडे पाहून महाराज हा आदर्श आहे. आल्यानंतर खूप कौतुक केलं आणि मला साहजिकच एक अंदाज आला. खरा हाडाचा शेतकरी असेल, एखाद्या बिगाभर जमिनीमध्ये कैक पोताडी जर बाजरी होत असेल तर हाडाचा शेतकरी असेल तर तो शेतकरी कोणतं बियाणं कंपनीचं आणलं हे नाही विचारित. काय विचारतो माहितीये? अरे बाबा एकच बिघा जमीन असू दे, एकच बिघा जमुना असू दे, पण ही जमीन कसदार आहे कसदार. तसं आदरणीय शिर्के बाबांनी, अमोल भाऊंनी जे आईविषयी सांगितलं आणि खरं तर इथे जमलेला हा जनसागर पाहिला ना, तर हा जनसागर इथे जमलाय याचं कारण जिच्याकडे संस्कार, संस्कृती, प्रेम, स्नेह, कीर्ती, ती जमीन रूपी हौसाबाई आई, हिचं जगणं, हिचा पिंड आयुष्यभर किती कसदार आहे ना, इथे आलेल्या पिकावरून दिसतोय, जाणवतोय अलग लक्षामध्ये. कारण ती आई होती, आई. आणि सांगू तुम्हाला, आता आल्यानंतर थोडं सांगितलं भाऊनी आमच्या आईविषयी बोला, की या माध्यमातून आईविषयी आमच्या त्या आठवणी पुन्हा जागृत होईल. मंडळी तुम्हाला सांगावा, तुम्ही मी जिंकावं म्हणून प्रत्येक क्षणाला हरत आलेला तुमचा माझा बाप आहे. पण याच्याही पलीकडचं हृदयस्पर्शी मायेचं, जिव्हाळ्याचं, कृपेचं, प्रेमाचं जीवन देणारी, जीवन मांडणारी व्यक्तिमत्व असेल ना आई, तुम्ही मी पूर्णपणे हारलोय, पण समाजासमोर खोटेपणाने का होईना पण जिंकणं सांगत आलेली ना, ती तुमची माझी आई आहे. म्हणून एकदा का डोंगरा आड झालेला किंवा गेलेला सूर्य पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी दर्शन देणार आहे, पण एकदा का माती आड गेलेली आई आणि वडील असेल ना, पुन्हा दर्शन नाहीये. मी अशी महाभारतातली अनेक उदाहरणं देऊ शकतो. आई जिवंतपणी नाही का मुलांकरता जगते, यात नवल काय. पण ज्या समाजाला, ज्या लोकांना, ज्या कुटुंबातल्या लोकांना कदाचित एखादा व्यसनी, उद्योगी, डोक्याला ताप देणारा, चांगलं चरित्र नसणारा, व्यसनी क्रोधी मुलगा घरात नकोय कुणाला, गावात, पण कधीतरी त्या नको असणाऱ्या मुलाच्या आईला विचारा, ती उलट म्हणते ती घर चांगले ध्यानावे, पण मी गेल्यानंतर या येड्याची काळजी कोण करेल. म्हणून मरता मरता मृत्यूच्या शय्येवर तिघांना घेते म्हणते, बाबा हा येडा आहे, हा जरा भांडण करणार आहे, हा चोर आहे, लबाड करणार आहे, हा पण याची काळजी करा रे, याला खाऊ पिऊ घाला. ऐका, आई तिला म्हणायचंय जी दुर्गुणांवर सुद्धा प्रेम करते, मुलांवर, तिला आई म्हणायचंय नाही का. पुत्राची वार्ता शुभ ऐके मग जेवी माता, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. सगळ्यांना ज्ञाते दुर्योधन आदरणीय नकोय, पण हा दुर्योधन वज्रदेही बनला पाहिजे, कोणी त्याला मारलं नाही पाहिजे, या त्याच्या आई गांधारीचं स्वप्न आहे. अरे जिवंतपणे प्रेम करते काय सोप आहे आई, त्यात काय नवल नाही. आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. आई कशाला म्हणायचं? अरे कुंतीला मुलं किती हो? 5 मुलं, बरोबर ना, 5 पांडव, आणि लग्नाच्या अगोदर सूर्यदेवांच्या कृपेने झालेला कर्ण. पण ऐका,
हा कर्ण 13व्या दिवशी युद्धभूमीवर प्रतिज्ञा घेतो, दुर्योधना तुझ्या समोर उद्या एकतर हा कर्ण जिवंत राहील, नाही तर हे 5 पांडव जिवंत राहील. कृष्णाने ऐकलं. कुंतीच्या रावटीमध्ये कृष्ण परमात्मा गेलाय आणि कृष्ण परमात्मा म्हणते, बाई ग, कधी मुलाला भेटायला गेले नाही, पहिल्यांदा भेटायला जा, पहिल्यांदा आई म्हणून जा, समोर आई म्हणून राहा. कुणाच्या? कर्णाच्या समोर. कुंती जाते. हो, रात्रीची वेळ अशी, सांज विधी झालाय कर्णाचा आणि कर्ण आपल्या रावटीमध्ये झोपडीमध्ये असाय आणि कुंती माता जाते. ऐका ना, कर्णाच्या समोर जाते. कर्ण डोळे उघडून पाहतोय, तो समोरून आई आली. कर्ण काही बोलला नाहीये, कारण पहिल्यांदा आई म्हणून ती कर्णाजवळ आली. परंतु कुंतीने असा पदर समोर केलेला आहे आणि कर्णाजवळ कुंतीने पदर केला आणि कुंती म्हणते, ए कर्णा, तुझ्याकडे एक दान मागायला आली रे तुझी आई. जसे कर्णाने आई शब्द ऐकला ना, मंडळी, कर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कर्ण म्हणतोय, आईने मुलगा आणि मी कधीतरी आई म्हणावं याकरता कित्येक दिवस माझे आसवलेले होते. ऐका, मी जरी 1 नंबरचा धनुर्धारी असला तरी आईच्या प्रेमा वाचून मी, ऐका, पोरका आहे. आई, तू आई म्हणालीस, मुलगा मानला ना तू, बोल काय मागायचं. कारण काही नाहीये. तू काल युद्धभूमीवर एक शपथ घेतलीये का उद्या पांडव राहील किंवा मी राहील, पण बाबा रे, माझ्या पदरामध्ये एक दान टाक, मला माझे पांडव सदैव जिवंत पाहिजे. कर्णाने मागे पुढे पाहिले नाही, आई होती, आई म्हणून आली, दर्शन दिलंय, प्रेमाने जवळ घेतलंय, दिलं वरदान, काळजी करू नका आईचा. आणि कुंती मागे फिरली, तेवढ्यामध्ये कर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कर्ण म्हणतो, आई थांब ग. आणि कर्ण म्हणतो, आई तुला किती मुलं ग? अरे काय विचारतोस, ती 5 आणि तू 6वा. आई, तुझा मी मुलगा आहे का ग? हो कर्णा, मी तुझी आई आहे. मग आई, तू मागताना चुकलीस. काय चुकले? आई, आई, तू जर खरंच आई असेल ना, तर तुला या युद्धभूमीवर किती मुलं जगली पाहिजे तुझी? अरे 6 मुलं जगली पाहिजे तुझ्या सकट. आई, चुकली ग आई तू. आई आज कमी पडली. काय? अरे अगं आई, तू आज 5 पांडवांना जीवनदान मागितले, पण मी काय प्रतिज्ञा केली तुझ्या लक्षात नाही आलं. एकतर 5 पांडव राहील किंवा हा कर्ण राहील. आई, आई, ज्या पांडवांवर तुझं प्रेम आहे ना, ते 5 पांडव उद्या जिवंत राहील, पण तुझा 6वा मुलगा कर्ण उद्या जिवंत नसेल. ऐका मंडळी, कुंतीने हा कृष्ण परमात्म्याने पाठवल्याचा दिल्याचा कधी विचार केला नव्हता. कुंतीचं मन मोकळं हो, निसंदिग्ध प्रेम कर्णावर होतं. चक्कर येऊन डाय मोकळीन कर्णाच्या रावटीच्या उंबरठ्यावर ही कुंती पडलेली आणि म्हणते, कर्णा कर्णा कर्णा, असं नाही होऊ शकत. कर्णा, तूही मला पाहिजे आणि कर्णा पांडव म्हणून माझे 5 पांडव पण मला पाहिजे. कर्ण म्हणतो, आई आता होणार नाही. मला एक सांगायचंय, धर्माला अगोदर लग्नाच्या अगोदरचा मुलगा मान्य नाहीये, जनतेला मान्य नाही, कुटुंबातल्या सदस्यांना मान्य नाही, पण तो जागावा ही एका आईची इच्छा, ही कधी विसरता कामा नये. हे आईचं व्यक्तिमत्व आहे. लेकराचे हित जाणे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करे लाभा. अरे लाभा विन तुमच्या माझ्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे. तुमच्या सुंदरतेवर, तुमच्या पदावर, तुमच्या प्रतिष्ठितेवर सगळे बायको, मुलं, माणसं, सगळं जग प्रेम करले, यात काय नवल. पण तुम्ही मोठं झाल्यानंतर आई वडिलांच्या कंबरड्यामध्ये लाद घालणारे की नाही माहिती नाहीये, तरी तुमचा जन्म होण्या अगोदर 9 महिने 9 दिवस नितांत निरतिशय प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई आणि वडील आहे. सांगू तुम्हाला, दवाखान्यामध्ये बाळ झालं तर तिकडं बाप फोन करतो, काय झालंय, सासू म्हणते काय झालंय, सगळे म्हणतात काय झालंय, पण एकमेव परिचारिकेला, नर्सला बाळ झाल्यानंतर, शुद्धीवर आल्यानंतर काय झालंय नाही विचारित. बाळ झालेलं कसं हे विचारणारं कोणतं व्यक्तिमत्व असेल ना, तर ते फक्त आई आहे. आत्मा आणि ईश्वर हिच्यामध्ये सामावलेला आहे, ते आईचं व्यक्तिमत्व आहे. साने गुरुजींनी इथेच नाशिकमध्येच आपला आत्मचरित्र लेखन लिहित असताना साने गुरुजी म्हणतात, माझी आई, तिचं नाव यशोदा, अहो जिवंतपणे मुलांकरता मातीची चित्ती अवघी,
पुत्राची व्यक्ती. साने गुरुजी म्हणतात जिवंतपणी आई काळजी करते मुलांचं, यात नवल काय. मेल्यावर सुद्धा जी काळजी करते ना तिचं नाव आहे आई. साने गुरुजींच्या जीवनातला प्रसंग साने गुरुजी म्हणतात आई माझी काबाड कष्ट करणारी होती. पालघर कोकण प्रांतामध्ये आई शिकलेली नव्हती. नाव यशोदा होतं. दुसऱ्याच्या बांध्यावर जायची, 2 ठिगळं शिवून घ्यायची, मग साडी नेसायची. बाप माझा गरीब. पण शेजारच्या बांधावर गेल्यानंतर शेजारच्या घरातली माणसं 4 चाकीवर यायची. काय यायची तर ती शिकलेत. म्हणून माझ्या आईने मला वयाच्या 7व्या वर्षी मुंबईला पाठवलं. इतकी गरीब परिस्थिती. मी मुंबईला आलो. दिवसभर हॉटेलवर काम करायचं, संध्याकाळी एखाद्या बस स्थानकामध्ये जायचं, रात्रीच्या शाळेमध्ये 2 तास अभ्यास करायचं. रात्री 2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो आणि उरलेल्या पहाटेच्या वेळेमध्ये मी कुठेतरी फुटपाथच्या कडेला असं झोपायचं आणि मग पुन्हा सकाळी उठायचं, काम करायचं असं दैनंदिनी. 3 वर्ष झाले, जवळजवळ 9 वर्षाचं मी झालो. 3 वर्षामध्ये मला माझ्या आईचं पुन्हा दर्शन मिळालं नाही. इतक्यामध्ये गावाला आईला कॅन्सर झालेला होता. आई आजारी होती. 3 वर्षानंतर अचानक पहाटे स्वप्न पडलं आणि त्यामध्ये जणू श्यामची आई यशोदा आली ना हाक मारली, श्याम श्याम मला भेटायला येतोच का रे. पहाटे पडलेलं स्वप्न हे खरं असतं. आईने लहानपणी मांडीवर झोपत असताना सांगितलं होतं ते आठवलं. आणि श्यामकडे ऐका गावी जाण्याकरता पैसे नव्हते. कसं तरी भिकारी मित्रांपासून पैसे घेतले. श्याम गेला. ऐका, एक एसटी शेवटची एसटी, त्या एसटीचे पूर्ण तिकिटाचे पैसे नाही. त्या एसटी वाल्याने अगोदर 4-5 किलोमीटर अगोदर सोडलं. रात्रीचं झाडा जंगलामध्ये मोठ्या गवतांमध्ये श्याम चालत गेला. रात्रीचे 11 वाजले. झोपडीमध्ये गेला. झोपडीचा दरवाजा उघडला तर संधी प्रकाशामध्ये दिवा चालू होता. वडील दिसले होते. वडिलांनी असे 2 पाय सरळ केले होते. आपली मान त्या 2 पायांमध्ये घातले होते. शेजारच्या काकू मावशी आल्या होत्या. स्पुंदून रडत होत्या. एक बहीण होती मोठी, ती बाजूला रडून कुरुश झालेली होती आणि एक दिवा कोपऱ्याला असा प्रज्वलित ठेवला होता. गुरुजी म्हणतायत हा श्याम आला. घाईघाईने विचारलं का सगळे रडतायत, हा दिवा का लावलाय. आणि आईला हाक मारतायत, आई कुठे. आई भूक लागली. आई सकाळपासून निघालोय. आई 3 वर्ष झालं तुझं दर्शन नाही. आई स्वप्नात आली. आई तू बरी ना. आणि मग शेजाराच्या एका हळूच काकूने सांगितलं, बाळा श्याम श्याम तुझी आई तुला सोडून गेली रे श्याम. जाताना माझा श्याम कुठे असेल. 3 वर्ष झाले श्यामचं दर्शन झालं नाही. श्याम भेटायला आला नाही. श्याम श्याम करून देह सोडला. श्याम श्याम तुझी आई गेली रे. श्याम तुला सोडून गेली. ऐका, आई म्हणून श्याम रडायला लागला. मंडळी, शेजारी आपल्या बहिणीला उठवलं. दाही मोकळून रडू लागली. तेवढ्यामध्ये शेजारच्या बाईच्या मांडीवर एक छोटा मुलगा होता. तो झोपेतून अचानक उठला आणि त्याच्या आईला म्हणू लागला, आई 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 हा कोण मुलगा आलाय ग, का रडतोय. आणि जसं श्यामने हे आई आई शब्द ऐकला ना मंडळी, तसं श्यामला जाणीवा झाल्या या मुलाला आपलं मत, आपलं म्हणणं, आपल्या भावना, आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता आई आहे. पण आजपासून मला माझ्या बहिणीला माझं मन, माझं प्रेम व्यक्त करण्याकरता आई नाहीये. म्हणून बहिणीला कवटाळं होतं. धाय मोकलून हा श्याम आडवा झाला. आई आई म्हणून रडू लागला. दशक्रिया विधी श्यामच्या आईचा. श्यामचे वडील गेले, श्यामची बहीण गेली, मावशी गेली, आत्या गेली. सगळ्यांनी पिंडासमोर हात जोडले, पण पिंड शिवला नाहीये. पण श्यामचा 2 वर्षाचा एक मुलगा विकलांग, श्यामचा भाऊ घरी होता. लक्षात आलं जाणकार व्यक्तींच्या, 10 दिवसापासून तो तसाच खितपत पडलेला होता. त्याला आणलं. श्यामची मावशी आली आणि सांगितलं, बाई यशोदे काळजी करू नको,
तुझ्यासारखं सांभाळेल. शिव पिंड नाही शिवला श्यामच्या आईचा. श्यामचे वडील आले, काळजी करू नका, दुसरं लग्न करणार नाही, मुलांना अंतर मी पडून देणार नाही. शिवा काळजी करू नका. नाही, श्यामची बहीण आली, आई तू काळजी करतेस का, माझ्या वेण्या कोण घालणार आहे, काळजी करू नको आई, शेजारच्या काकूंचं शेणकूट करेल, भांडी घासेल मी, आणि जाताना एकच सांगेल काकू फक्त माझी वेणी घाला. काल शिव आई पिंड शिवला नाही, श्याम आला आणि म्हटलं आई तुझी इच्छा आहे ना इंग्लिश बोलावं, शिकलोय, तुझी इच्छा आहे ना दीदीचं लग्न करावं, पैसा जमवलाय, आई नोकरी करणार आहे, बाबाला मी प्रेमाचं अंतर कमी पडून देणार नाही. आई शिव ना ग, आई शिव, मला शेवटी भेटली ना आई तू शिव. ऐका, तरी सुद्धा कावळा शिवला नाही. शेवटी श्यामची मावशी उठली आणि तो विकलांग स्पेशल चाइल्ड असणार त्याला घेतलं, खांद्यावर घेतलं आणि पदराने त्याच्या तोंडावरून असा पदर फिरवला आणि म्हटली यशोदे शिव ग बाई शिव, आजपासून हा माझा मी याची शिव. तस यशोदा श्यामच्या आई आली आणि पिंडाला काकस्पर्श झाला. मंडळी, मेल्यावर सुद्धा जीचं प्रेम अडकून राहताना ते मुलांच्या काळजीपोटी, अलग लक्षामध्ये, असं इतकं सुंदर मेल्यानंतर सुद्धा प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल ना तर ते आईचं. चालू ठेवायचं का थांबायचं? थांबायचं. चला मला निरोप पाठवा, तोपर्यंत माझं चालू राहील. हे असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे. आई मी सांगितलं तुम्हाला, चांगल्या मुलांवर प्रेम करते आई, वाईट मुलांवर सुद्धा प्रेम करते आई. ऐका ऐका, आईचं मी चांगलं पण सांगतोय, आधर्मी मुलांवर सुद्धा प्रेम करते आई, जिवंतपणे प्रेम करते आई, मेल्यावर सुद्धा प्रेम करते आई. आणि शेवटचा एक दृष्टांत देतो, कारण माझा पण फुटबॉल आता उघडा पडलाय. जिवंत असेपर्यंत आई देवाचं सुद्धा दर्शन घडवून देते, तिला म्हणायचं आई. आणि म्हणून आपल्या श्रुतीने सांगितले, काय श्रुती मातेने सांगितले माहितीये? विठ्ठल कुठे माहिती नाहीये, पांडुरंग कुठे माहिती नाहीये. खरा आपल्या श्रुतीने देव सांगितला ना, ऐका बरं का, मातृदेव भव पितृदेव, नंतर आचार्य नाथित्यन मंगुरुभ्यो देव भव. आई साक्षात देव आहे, चरणामध्ये तिच्या देव आहे. मग ऐका, सुशिलो मातृपुण्येन, सुशीलता ही आईच्या पुण्याने मिळत असते. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन बुद्धिमान, बुद्धिमानता ही वडिलांच्या पुण्याने. धार्मिको वंश पुण्येन ना आत्मपुण्येन भाग्यवान, धार्मिकता वंशाच्या पुण्याने. आणि स्वपुण्यता ही आपल्या स्वतःच्या पुण्याने भाग्यवानता मिळत असते. ही आई वडिलांचे तुमच्या माझ्यावर असणारे उपकार आहे दादा. आई संतांना पण मानले, श्रुतीला पण मानले, वेदाला पण मानले, उपनिषदांना पण मानले. पण कधीतरी आपली दररोजची आई कळाली तर संत आई हे कळेल, देव आई हे कळेल. चला एक शेवटचा दाखला देतो. मी 1993 मध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके, जवळजवळ सगळ्यांनी ऐकलं असेल, हृदयरोग स्पेशलिस्ट होते. इतके तज्ञ होते ते, भारत देशामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये जेवढे हृदयरोग तज्ञ त्या नावांपैकी पहिल्या क्रमांकाला डॉक्टर नीतू मांडकेंचं नाव होतं. दुर्दैव त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या जीवन चरित्रामध्ये असं सांगितलं जातं का ते प्रयत्नावर प्रचंड 100% विश्वास मानणारे होते, तुलनेनं देवावर थोडासा विश्वास कमी होता. 1993च्या आसपास त्यांना भारत सरकारकडून गुणगौरव रत्न हा पुरस्कार जाहीर झाला. फोन केला त्यावेळेस, फोन नव्हता, टेलिफोन केला, तार केली, तर तेव्हा ते नागपूर पासून 84 किलोमीटर एका गावावर शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी होता. अचानक फोन आला, तिथून निघाले, भाड्याची गाडी केली, नागपूरमध्ये आले, नागपूरवरनं विमान पुन्हा मुंबईला आले, मुंबईला चेंजअप केलं आणि ते आता वाडा गुजरात या मार्गे चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लवकर जायचं होतं तो पुरस्कार स्वीकारण्याकरता. पण मंडळी दुर्दैव असं का त्या तांत्रिक काहीतरी बिघाड विमानामध्ये आल्यामुळं
त्या पालघर जवळच्याच कोणत्या तरी एका जंगलामध्ये, पहाडी जंगलामध्ये विमान पुन्हा रद्द होऊन त्यांनी पुन्हा 4 चाकीने जाण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं जी 4 चाकी तिच्यावरचा जो ड्रायव्हर तो सुद्धा 4-5 दिवस ड्रायव्हिंग करून टाकला होता. आणि पहाटेची वेळ त्याला डुकल्या यायच्या. डॉक्टरांनी पाहिलं उद्या पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, याला 1-1.5 तासाची झोप भेटली पाहिजे म्हणून त्या घनदाट अरण्यामध्ये, इतकं घनदाट, अहो वाघ दिसायचे, साप दिसायचे, जंगली श्वापद सगळे दिसायचे. पण डॉक्टर म्हटले कुठेतरी थांबू, एखाद्या झोपडीमध्ये 1 तासाची याला झोप घेऊयात. पाहिलं, पाहता 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 एक झोपडी दिसली, गवताची झोपडी. हो, थांबली. सगळे ड्रायव्हर घेतलं, डॉक्टर साहेब गेले आणि त्या झोपडीची कुटी वाजवली. आता पहाट झाली होती, थोडासा संधी अंधार होता आणि यामध्ये मात्र डॉक्टरने आवाज दिला, आतमध्ये आहे का कोणी? तर आतमधून एक 30, 32, 35 वयाच्या एका युवतीचा, आईचा आवाज आला, आहे या, आम्ही पुरुष आहे, अंधारे, आतमध्ये आला तर चालेल का, या. डॉक्टर गेले, ड्रायव्हरला घेऊन गेले, सांगितलं, ताई तुमच्या मांडीवर बाळ आहे, तसंच राहू द्या, आमचा हा ड्रायव्हर आहे, अशा कामासाठी चाललो, 1 तासाची, बाकीच्या श्वापदांनी त्रास द्यायला नको, म्हणून झोप झाली पाहिजे, झोप घेऊ शकतो का? त्या मांडीवर असणाऱ्या बाळाच्या आईने, तरुणीने कोणताही विचार केला नाहीये, पर पुरुष आहे, 2 जण आहे. ती म्हणाली, झोपा, काय काळजी करू नका. बाळाला बाजूला ठेवलं, हातामध्ये एका पाळण्याला झोका देत होते, पाळण्यामध्ये काहीतरी दिसत होतं, बाजूला ठेवलं, बाळ रडत होतं आणि चहा करण्याकरता गेली. डॉक्टर म्हटले, बाई चहा पण नको, काही करू नको, तो आश्रय दिला, हेच फार मोठं झालं. पुन्हा मांडीवर बाळाला घेतलं, बाळ रडायला लागलं, हातामध्ये एक पाळणा होता, झोका देत होती. डॉक्टरांना राहवलं नाही. डॉक्टर म्हणाले, ताई तू कोण? ती म्हणे, मी अशी महिला आहे, लहानपणी आईचं प्रेम मला मिळालं नाही, व्यसनी बाप, लवकर लग्न लावलं, गरीब कुटुंबामध्ये दिलं, नवरा सुद्धा व्यसनी मिळाला, सासू सासऱ्यांनी आश्रय दिला नाही, काढून दिलं, मला जीव द्यायला चालले होते. पण मला तेव्हा कळालं का मी काही महिन्यांची गर्भवती आहे. आणि मग मला तेव्हा जाणीव झाली का आता तुझं जगणं तुझ्या करता नाहीये, गर्भातल्या बाळा करता जगणे. म्हणून मी जिवंत आहे ना या मांडीवरच्या बाळा करता. का रडतं इतकं? माहिती नाही दादा तुम्ही माझ्या समोर कोण आलात, पण याला जन्मल्यापासून हृदयाचा प्रचंड दीर्घ प्रादुर्भावाचा आधार आहे. मग काही नाही हो, माझ्याकडे काही नाही, या झोपडीमध्ये राहते, अरण्यामध्ये, वाघाला घाबरत नाही, कोल्याला घाबरत नाही, सिंहाला घाबरत नाही. मग ताई, अहो मी लाकडं, कंदमुळं हे असे सरपण विकायचे, मुलाला चांगल्या चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलं, पण काही उपचार होत नाही. सगळे डॉक्टर म्हणतायत तुझा मुलगा फार तर 1-1.5 वर्षाचा तुझा सोबती आहे, पण तू एक काम केलं तर चालेल गाड्या. काय काम? आपल्या भारत देशामध्ये एक डॉक्टर आहे, हृदयरोग तज्ञ, त्याचं नाव आहे बरकारे दादा, डॉक्टर नीतू मांडके. त्याची अपॉइंटमेंट घ्या, पण त्याच्या अपॉइंटमेंटसाठी सुद्धा लोक म्हणतात वर्ष नंबर लावा लागतो. डॉक्टर देश विदेशात असतो, परदेशात असतो, नंबर लागत नाहीये, त्याचा नंबर नाहीये, जाण्याकरता पैसे नाहीये, त्याची फी देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. काय नाही, मरता मरता माझ्या आईने एक विठ्ठलाची मूर्ती दिली होती. सासरकडच्या लोकांनी त्रास दिला, त्यांना सोडून मी आली, जंगलामध्ये राहते, पण माझ्या आईची आठवण म्हणून विठ्ठलाची मूर्ती आहे. ए दादा, ए भाऊ, ती मूर्ती या पाळण्यामध्ये ठेवली मी आणि तिला झोका देते. आणि मग हा डॉक्टर म्हटला, अगं येडे बाई, रडणारं पोरग पाळण्यात ठेव ग, आणि ती दगडाची मूर्ती बाजूला ठेव, नाही तर मांडीव ठेव. त्या बाईची निष्ठा काय होती ऐका, कारण ती आई होती, एका आईचा विचार, एका आईचं हृदय होतं. ती आई म्हणती, ऐक रे दादा, माझं बाळ जगेल ना जगेल माहिती नाहीये, सुखाची विश्रांती उमटे मातेची आहे चित्ती, माझ्या बाळाला सुख मिळेल नाही मिळेल माहिती नाहीये, पण माझ्या आईने दिलेला वारकरी संप्रदायाचा वारसा असं प्रेम आहे या विठ्ठलावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, अशी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे, अशी निष्ठा आहे माझी. एक ना एक दिवस
या बाळापेक्षा दगडातल्या विठ्ठलाच्या मूर्तीला पाळण्यात झोका देऊन इतकं जपलंय माझ्या प्रेमाने, माझ्या जिव्हाळ्याने, मुलाच्या पलीकडचं. माझा असा विश्वास आहे, तू देवाला मानित नसशील, पण माझा हा विश्वास आहे, या पाळण्यातल्या विठ्ठलाची मुलापेक्षा जास्त जीव लावून मी सेवा केली असेल, आई म्हणून प्रेम जर केला असेल, तर तो पाळण्यातला दगडातली विठ्ठलाची मूर्ती एक ना एक दिवस माझ्या मुलाला, तो डॉक्टर, त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट या बाळाला जीवन दिलाय. मी जन्म तर दिलाय, पण देव जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. हे जसं ऐकलं ना या डॉक्टरांनी, तसं डॉक्टराच्या डोळ्यात टचकन पाणी आला आणि पहिला देव न मानणारा डॉक्टर त्या पाळण्यातल्या देवासमोर लोटांगण घालून दर्शन घेतोय. त्या महिलेचं दर्शन घेतोय आणि सांगतोय, बाई काळजी करू नको ग, विमानात राष्ट्रपतीच्या हातून दर्शनाला पुरस्कार घेण्याकरता, दिल्लीचं दर्शन घेण्याकरता जाणारा हा देह म्हणजे साक्षात दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर नीतू मांडके आहे. तुझ्या मुलाविषयी आणि तुझ्या आस्थेविषयी असणारी तुझी प्रचंड निष्ठा, प्रेम, विश्वास आणि श्रद्धा, त्याचा परिणाम तुला डॉक्टरचं नाव माहिती नाही, डॉक्टरचा नंबर माहिती नाही, डॉक्टरचा ऍड्रेस माहिती नाही, पैसे नाही, पण तो डॉक्टर चालून इतका अरण्य तुझ्या कुटियामध्ये आला, याचे एकमेव कारण तुझं आईचं प्रेम. काय मंडळी, हे आईचं प्रेम. अशा गप्पा मारायला लागलो तर दुपार होऊ शकते. असं हे निस्वार्थी प्रेम करणारं आईचं प्रेम आहे. आणि म्हणून या गुरुवार परिवारातील सुद्धा ही आई आपल्याला सोडून गेलेली आहे. खरं तर पाहिलं तर 90 वर्षे आईला किती छान, किती मोठं आयुष्य या ठिकाणी मिळालेलं आहे. खरं तर जो चांगलं जगतो, चांगलं खातो, चांगलं पितो, चांगला व्यवहार करतो, चांगलं राहतो आणि इतरांना चांगलं प्रेम देतो, त्यालाच देव जिवंत ठेवतो. तुम्ही मी कोरोनाच्या पॅन्डेमिक नंतरही सुद्धा जिवंत आहोत. याचं कारण तुम्ही मी पुण्यवान म्हणून नाही, आणखीन देवाला तुमचं माझं जगणं मान्य म्हणून जिवंत आहे. तसं या आईला दीर्घायू 90 वर्षाचं आयुष्य दिलं, म्हणजे या आईचं कसदार जगणे. पुन्हा अशा आईला या प्रवचन सेवेच्या माध्यमातून आपण अखेरची पुष्पांजली, भाव सुमनांजली या माध्यमातून आपण समर्पित करूयात. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येणं झालं ते आदरणीय माझे गुरुवर्य मार्गदर्शक, आमच्या महाराष्ट्राचं धर्मभूषण, जवळजवळ संपूर्ण गाथा ज्यांचा पाठे, काल्याची गोड कीर्तन, सुंदर असं व्यक्तिमत्व, पारदर्शी असणारं आदरणीय अरुणजी बाबा शिर्के यांच्या ओळखीच्या माध्यमातून या ठिकाणी या आईची वाङ्मयीन सेवा करण्याचा हा योग, या माध्यमातून आदर्श आईची ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सुमनांजली, भावपुष्पांजली देण्याकरता सुद्धा आदरणीय महाराज या ठिकाणी आहे. आपल्या गुरु समाजातील परिवारातील सगळी माणसं लांबून लांबून या ठिकाणी आईला आठवण करण्याकरता या ठिकाणी आलेली आहेत. आणि म्हणून जी आपली वाङ्मयीन सेवा या ठिकाणी होते आहे, या सेवेचा एकच मतितार्थ घेऊयात, आपल्याही जीवनामध्ये आपण इतकं चांगलं बनूयात, इतकं चांगलं जगूयात, इतकं चांगलं कर्म करूयात, इतकं भक्तिवान, इतकं पुण्यवान बनूयात का कधीतरी आपण मरता 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 आपलं जगणं नाही संपलं तर किमान मेल्यावर या देहाच्या जगण्याचा संबंध कधीतरी सुटला पाहिजे. कधीतरी आपण तुकोबरायांसारखं आदर्शदायी, अभिमानानं, स्वाभिमानानं माळकरी असेल तर इतकं प्रामाणिक माळकरी आपण राहिलं पाहिजे, झालं पाहिजे. इतकं आपण निष्ठावान वारकरी संप्रदायाच्या नीती तत्व मूल्यांशी आपण संलग्नित राहिलं पाहिजे. मंडळी, आपण इतकं आनंदाचं, इतकं धर्मानुरागी राहिलं पाहिजे. आपला हिंदू धर्म, आपले संत, आपले ग्रंथ, आपलं तत्वज्ञान इतकं आनंदाचं, इतकं आपण अभिन्न विश्वासाचं, आस्थेचं आणि श्रद्धेचं जीवन जगलो पाहिजे. का याचा परिणाम कधीतरी आपणही सुद्धा म्हणालो पाहिजे, नाही का? बीज बाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव, देह झाला प्रत्यक्ष देव. चला, देहाला देव नाही केलं तरी चालेल,
पण हा जीव आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होण्याकरता ज्या ज्या अडसरे, ज्या ज्या कमतरता, ज्या ज्या उपाधी, किमान आपल्या जगण्यातल्या सत्कर्माने, नीतीने, धर्मानुरागी जगण्यानं, किमान चांगल्या चांगल्या आध्यात्मिक जप, तप, व्रत, वैकल्य, उपवास, साधनेचा परिणाम, साधनेच्या माध्यमातून किमान कधीतरी या अडचणी अडसरे हे निवृत्त झाले पाहिजे. देवाचं आणि जीवाचं इतक्या लांबणीवरचं जे अंतर आहे, कधीतरी ते अंतर कमी झालं पाहिजे. आपली भक्ती, आपली साधना, आपलं प्रेम, आपली निष्ठा, आपला विश्वास, ऐका, आपली साधू संतांची सेवा, आपलं तप, आपलं व्रत हे कधीतरी देवाला आवडणारं झालं पाहिजे. देवाने देहाला नाही देव बनवू द्या, देहाचा इथे नाश होऊ द्या, जळू द्या, पण कधीतरी देवाने आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आदरणीय शिर्के महाराज नेहमी सांगत असतात, बाबा रे, तुला देवाची आठवण होणं ही तुझ्या जीवनातली साधना आहे, पण कधीतरी देवाला सुद्धा तुझी आठवण होणं ही मात्र तुझ्या जीवनातल्या साधनेतील परिपूर्णता आहे. आणि कधीतरी देवाला सुद्धा आमची आठवण यावी. फक्त दुर्दैव एकच आहे, देवाचं आपण व्हावं याकरता मरमर मरतो, पण कधीतरी देवाला आपली आठवण झाली तर आपण रडतो. तर कधीतरी देवाने आपली आठवण केल्यानंतर रडण्याची वेळ तुमच्या आणि माझ्यावर आली नाही पाहिजे. किमान इतका अज्ञानी जीवन तुमचं माझं नसलं पाहिजे. त्या देवाने आपल्या स्वरूपाला प्राप्त केलं गेलं पाहिजे. झालेली प्रवचन सेवा या ठिकाणी मी समारोप करतो आहे. या ठिकाणी आदरणीय शिर्के महाराज पण आहेत, ते सुद्धा आपल्याला एक छान या ठिकाणी मातोश्रींना भावसुमनांजली, पुष्पांजली समर्पित करतील. पुन्हा एकदा ही जी पुण्य आहे, सद्भाव आहे, आईंच्या चरित्राच्या चरणाविंदी आपण समर्पित करूयात. वाणीला पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आज आपण दसक्रियाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. आमचे स्नेही आदरणीय सुखदेवभाऊ पांडे यांच्या मावशी तथा मातोश्री यांच्या या दसक्रियाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं म्हणजे देवरूप आई, आई रूप देव, पण दोन अक्षरांचा शब्द जीवनार्थ सांगून जाय अशी ही मातोश्री. आणि भगवंताचं की बघा की वयवर्षे 90 मध्ये असताना देखील आपल्या मुलांची, नातवांची अतिशय चांगल्या पद्धतीनं देखभाल करणारे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे मुलं जे आहेत यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मावशींचं देखभाल केली. आणि अगदी म्हणजे महाराजांनी एक उदाहरण सांगितलं साने गुरुजींचं, तशाच प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं बी उदाहरण तशाच प्रकारचं आहे की देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि यशोदे मातेकडे ते त्यांचं संगोपन झालं. तशाच प्रकारचं इथं मावशी आणि आई ही समान आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना ती मन आहे की आई मरो आणि मावशी उरो, तर असा हा एक म्हणजे हे जीवन जगलेली ही हौसाबाई ही मावशी आहेत. आणि म्हणून या मावशीला श्रद्धांजली देण्यासाठी आपले सर्वांचे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत असणारे हरिभक्तपरायण अरुण महाराज शिर्के यांना मी नम्र विनंती करतो की या मातोश्रींना आपण या ठिकाणी आपल्या शब्दांनी श्रद्धांजली अर्पण करावीत. समचरण सरोजम सांद्रम निलंबदावम जगनं हितपाणी मंडलम मंडलाम तरुण तुलसी माला कुंदरम कंजनेत्रम सदैवलासम विठ्ठलम चिंतयामी. भगवान चंद्रेश्वर यांच्या पवित्र प्रारंभामध्ये
आणि दारणामयीच्या असणाऱ्या पवित्र तटाकावरती आज ज्या मातेला आपण अखेरची तिलांजली वाहतो त्या आमच्या मामी गंगा भागीरथी हौसाबाई किंवा भामाई यांना जाऊन 10 दिवस झालेत. 90 वर्षाचं असं त्यांचं असणारं हे वय आहे. अगदी 90पर्यंत ठणठणीत प्रकृती घेऊन आमच्या मामींची सेवा, आमचे सध्याची व्याही आणि पहिले आमचे मेहुणे सुखदेव दादा असतील, सोमनाथ आणि दिलीप हे तीन मुलं. पण सोमनाथ आमच्या सुखदेव दादांना या आईंनी पुत्रवत प्रेम केलं आणि आईने त्यांना पहिलं सांभाळलं. तेवढाही आणि त्यांचाही तेवढ्याच प्रमाणात असणारा सांभाळ वृद्धापकाळात आमच्या या मेहुण्यांनी केला. सुंदर असं संस्कार, समर्पण आणि प्रेमाची असणारी खाण म्हणजे आमच्या भामाई होत्या. गोड असं शिस्तप्रिय त्यांचं जीवन होतं. खूप शिस्तप्रिय होत्या. आज खऱ्या अर्थाने मला याचंही समाधान वाटतंय. आईंच्या संस्कारातून हे सगळं कुटुंब घडलं आणि महाराष्ट्रभर आज आमचे अमोल शिर्के ज्यांचा अकोले टाइम्स हा अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील तसा टॉपचा चॅनल आहे. एवढं मोठं ऐश्वर अमोलच्या जीवनामध्ये आईंच्या असणाऱ्या आशीर्वादानेच प्राप्त झाले. आणि म्हणून आमच्या आणि या दशकीय विधीनिमित्ताने आमचे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील आणि एक विद्वान कथा कीर्तन प्रवक्ते आदरणीय मृदंग अलंकार भीमराव महाराज हांडे यांचं सुश्राव्य असं सुंदर प्रवचन या ठिकाणी संपन्न झालं. महाराजांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. महाराजांचं विद्यार्थी घडवतात आणि विद्यार्थ्यांचं वारकरी शिक्षण संस्थेचं त्यांचं असणारं शिबिर आज आळंदी अलंकापूर याच ठिकाणी चालू आहे. जर कुणाला आपले विद्यार्थी पाठवायचे असतील तर अलंकापूरला पाठवू शकतात. सुंदर असं त्यांचं शिबिराचं नियोजन 15 दिवसाचं आहे. त्यानंतर वारकरी संस्काराचं शिबिर आणि वारकरी असणारी परंपरा आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे असणारे संस्कार आणि वारकरी शिक्षण संस्थेच्याच मार्फत अलंकापूरमध्ये चालू होणार आहे. ज्यांना कोणाला पाठवायचं असेल तर आपले विद्यार्थी पाठवू शकतात. आईसाहेबांना मी अकोले तालुका वारकरी संप्रदाय वारकरी संघटनेच्या वतीने आणि माझ्या कळशेश्वर भजनी मंडळ कळस आणि माझ्या शिर्के परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.